तो हॅलो गाईज, कम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर आणि वणीला. मग काय बोलतो धीरज भाई? तुम्ही पाहू शकता पुढे आम्ही तिघजण आलोत आम्ही इथं, पण अजून एक कोणाचं ताल नाही अजून मिळत. आणि आमची अजून गाडी पण नाही आली. पहिली गोष्ट म्हणजे गाडीची वाट बघतोय. गाडी आली तसं सामान भरणार आणि जाणार निघणार आमचे आम्ही वाटेला. महादेव का बुलावा. तर काय आता आम्ही गाडीमध्ये बसलोय आमच्या. इकोतला लावायचं ना आपल्याला. इकोतला लाव. बघा बघू शकता तुम्ही बॉडीगार्ड. नाही आमची पब्लिक. अक्षय भाई काय बोलतं? काय बोलू शकत नाही. सकाळी सगळं भांडू नको. आता आम्ही चालले जमवाड्याला आहे. आता वाजले किती? वाजले आता 4:30. 4:30 वाजले. आता निघले आम्ही. अक्षयचा टाइम कधी पण बदलते ना, त्याच्यामध्ये वाट लागली तिथे. गावात भेटेल का? मला 3 वाजता फोन करते आणि उठायला लागते. इको आलाच नाही. वायदा होता तो. जाम चला. तर गाईज आमचा होता किती 3चा निघायचा टायमिंग होता. आता वाजले 4:30. आणि भाईने कनेक्ट केलेला आहे ना भाईने कनेक्ट केलाय. चला मग भेटू आता. तर गाईज आता आम्ही CNG भरत थांबलो. नाही बघा भाई पावसर आपला नाही. पावसर आमचा सिस्टर बघा. कट बघू शकता तुम्ही. कट बघू शकता. हे बघ मर्द भाई मर्द है हमारे साथ. मर्द करना है ऐसा करना. ये देख हाथ. आता तेच करते ना रोजचा भेंचर. काय आता आम्ही CNG भरायला लागलोय. CNG भरली ना. CNG भरली का आपण आम्ही निघूया त्र्यंबकेश्वरला. पहिला त्र्यंबकेश्वरला जाऊया, मग तिकडनं वणीला चाललोय. चिलका माझी नवरी माझी भरली गौरी. तर गाईज आता आम्ही हाय जवळला हाय थांबलोय. थोडा ब्रेक घेतलाय. तर तुम्ही वातावरण बघू शकता किती एक नंबर आहे वातावरण. आणि 2 माणसं थोडा स्लॅब टाकायला लागले. शकता तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू. 6:30 झालेत. आणि विके ना. मग काय बोलतो विकी भाई? आयफोन घेतला मग काय बोलतोय? काय विचार? फोटो काय बोल, काहीतरी बोल. व्हिडिओ काढायचे ना आपल्याला भाई. पाणी बघू शकता तुम्ही व्ह्यू एक नंबर भाई. सकाळचे 6 वाजलेत. सकाळचे 6:30 सॉरी. तर काय आता मी इथे ब्रेक घेतलाय थोडा. हो आमचा यांना ट्रॅव्हलिंगवाला, त्यांना ट्रॅव्हलिंग जास्त जमत नाही. थोडा आहे थोडा विषय ट्रॅव्हलिंगचा. या भाईची बॉडी एक नंबर आहे. बघू शकता 3 वर्ष ते 4-5 वर्ष घासले त्यांनी. 5 वर्ष ना. 5 वर्ष ते घासले भाईने. आणि हे भाईने पण जिम चालू केलंय. 2 महिने झाले, जास्त नाही. चालून ते केले. पाणी पडतोय. आता आम्ही आलो पोचलो त्र्यंबकेश्वरला. चाय बी पिलाय आम्ही.
आणि थोडे माझी तब्येत डाऊन झालंय. दिनेश भाई काय बोलता? जाम काम झालाय आज आमचा. जाम भाई इकडे वातावरण एकदम थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे माझी तब्येत बिघडली आणि भाई पण बिमार आहे थोडा. भाई पण तब्येत डाऊन आहे. येता बस बस. मस्त चाय पिला अदरकवाला. हे बघू शकता इकडे पाऊस लागलाय. तर गाईस तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण एक नंबर आहे, मस्त थंडगार वातावरण. आता आम्ही चालत दर्शनाला आता आम्ही कपडे चेंज केले तर आम्हाला नंतर. तर गाईज आता आम्ही कपडे चेंज केलेत, आता चाललोय दर्शनाला. फोटोशूट चालू आहे. भाई आयफोन घेतलाय भाईनी. कर भाई फुल भाई ड्रेसिंग बघ, भाईची ड्रेसिंग बघू शकता. आम्ही आता लोकेशनवर फायनली पोहोचलेला, पण इकडे जाम थंडी लागते गाईज. आता उन्हाला कुठेतरी पण हे भाई फिरायला जाय पाहिजे आपल्याशी तिकडं. नाही जाऊ शकत, आपल्याला बजेट कमी. आम्ही फायनली पोहोचलो आहे मंदिराकडे, दर्शनाला चाललं. भाई मला जुना लावलाय मला. बघू शकता. सुपर पे पोहोच गए भाई. तुम्ही बघू शकता आम्ही फायनली त्र्यंबकेश्वरवर पोहोचलो. आता दर्शनासाठी चाललो. जाम गर्दी आहे. 1-2 तास आम्हाला इकडे दर्शनासाठी जाणार. बघू शकता. कसं वाटतं तुम्हाला लाईनीमध्ये दर्शन? खूप सुंदर वाटतंय, कारण की महादेवचं दर्शन घ्यायचं मला खूप अजून किती तास थांबायला लागेल? 1 तास तर झाला आपल्याला. एक तास झाला लाईनीमध्ये. अजून 3 तास आतमध्ये दर्शन. अजून 2 तास थांबायला लागलं तरी थांबेन, पण दर्शन करून जाईन. कारण की मी अगोदर 4 महिने अगोदर मला यायची इथं आमची प्लॅनिंग चालली होती. आज कुठेतरी जाऊन सक्सेस झाली आमची प्लॅनिंग. नितीबाईचं स्वप्न होतं आता सक्सेसफुल होईल. 4 महिन्यानंतर 4 महिन्या अगोदर आम्ही प्लॅनिंग केली होती. आज कुठेतरी झालंय सक्सेसफुल. ते पण लाईनीवर. आणि आमच्या जोडीला विक्की भाई आहे. काय बोलतो विक्की? तर भाऊजी इथं जागा असेल तर जाईल ना पुढं. काहीच 1 तास झाला अजून आम्ही लाईनीमध्येच आहे, जागेवर पण उभा आहे. आम्ही मेन गोष्ट म्हणजे नाश्ता पण नाही केला. विषय हा आहे. काय बोलू शकत हो भाई डायरेक्ट बसले. अजून तर बाकी आहे, जाम बाकी आहे अजून. बघू तरी पण दर्शन करूनच जावं नाही तरी बघू. इकडे बसायला पण नाही मिळत आणि इकडे साईडला बसायला आहे. वाट लागले खाली बसायला लागलं आम्हाला. 9 सफाई. महादेव कब दर्शन होगा? 2 घंटे से बैठे हुए हैं. टाइम लगेगा. टाइम लगेगा. कधी संध्याकाळ वाजणार आहे. संध्याकाळ वाजणार ना. तर काहीच बघू शकता तुम्ही, हे सर्व उभं आहे. इकडे मी बसलोय. एवढे माणसं अजून तर जाम गर्दी आहे. आता नेक्स्ट टाइम आलो तर मी 500 रुपये काय VIP एंट्री मारेन. 500 केले तरी चालतील. बघू शकता सगळं थकलं ना आज. काय नाही. भाई जाम विचार करतात VIP एंट्री मारले तर झाला असता 200 केलं. काय नाही आमचा जेवणाचा पत्ता. जाम भूक लागलाय, मोठ पण लागलंय. काय करायचं?
विकी भाई विकी बोल काय तरी भाई 4 तास उभ्याने काढले आयुष्यात 4 तास उभ्याने काढलेले नाही काढायला लागतील. काढायला लागले आज 1 तास काढणार आम्ही आता नेक्स्ट टाइम आलो का नेक्स्ट टाइम आलो का 200 एक्स्ट्रा करू पण VIP एंट्री घेऊ. पहिली बार हे भगवान हमारा नंबर कब आएगा. आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे मंदिराकडे दर्शन घ्यायला. 5-6 तासानंतर आम्ही दर्शन घ्यायला पोहोचलोय आणि सकाळपासून नाश्ता बिस्ता काहीच नाही केला आणि याच्यानंतर दर्शन घेऊन आम्हाला शिर्डीला पण परत जायचं. रात्र होईल. आठ वाजता गेलतो 2 वाजता आलो. फायनली आमचा झालेला आहे दर्शन. 8 होता आता 2 वाजलेत. हे बघू शकता मंदिर. तर काय आता आम्ही चाललोय. आम्हाला वणीला पण जायचं आहे आणि शिर्डीला पण जायचं आहे आणि आता आम्हाला इथं त्र्यंबकेश्वरला एवढा टाईम झाला ना. आता विचार करायचा आम्हाला जाऊ कुठं नक्की बघूया काय होतं. काय म्हणेस काय होतं आपण जाऊया कुठेतरी पहिला तुमच्या पहिला बघूया. पहिला काय आमचं डिसाईड करतो. टीम मिटिंग घेतो. शिर्डीला जायचं नाईट करायला कसं काय बघायचं कारण की आम्हाला एवढं टाईम झालं ना. भरपूर टाइम झाला भरपूर नाही. 8 वाजता गेलो दर्शनाला. 2ला आमचं दर्शन झालं. तुम्ही पण येते त्र्यंबकेश्वरला सोलो घ्या सिंगल लोकेशन. काही आम्ही आता जेवण करायला बसलोय हॉटेलवर. लंच करायला बसलोय. अक्षय अजून आम्हाला वणीला जायचं आहे अजून. आता इथं बिल होती ना मारलं तो बघ लात नाही बाण मारला बाण तो त्रिशूल तुला व्हिडिओ पाठवला बघ डोंगर तुम्हाला दिसतंय तो बघ रातचे तिकडे डोकं टिकवून व्हिडिओ झूम कर ट्राय तो सॅमसंग पुढे गेला ना. बाण मारला तो का तो आहे तो हाय गाईज आम्ही वणीला आलो फायनली आणि पायऱ्यात चढून थकले आमची गँग. मी पण थकलो तुम्ही पण थकसा. सप्तशृंगीच्या गडावर आणि निखिल दमला बसला तर नाही तो. आता काय हे सांगता नाही येत. आज 450 पायऱ्या चढला. हाय आमचा रोहन भाई. आम्हाला जास्ती ब्लॉग करायला टाईम भेटला नाही सर की मोबाईलमध्ये चार्जिंग पण होती आणि टाईम पण जास्त आम्हाला भेटला नाही. आता संध्याकाळच्या टायमात आम्ही वणीला आलो आहे आणि दर्शन घेऊन आम्हाला रिटर्न जायचं शिर्डीला. दर्शन झाल्यावर तुम्ही खाली उतरून तुम्हाला दाखवतो. आणि अजून दोघे आमचे मागे आहेत खाली आहेत कारण की आम्ही घाई करत आलो आहे. आम्हाला लवकर जायचं आहे. दर्शन घेऊन शिर्डीला जायचं आहे. नाईट करायची आहे आणि आता 7:30 झाले टायमिंग. 8-9 वाजेपर्यंत आम्हाला जायचं आहे शिर्डीपर्यंत. शिर्डीला पोचायचं. छान वाटतो. वेगळी वाटते खूप थकलेला आहे बघू शकता. विकी जाम थकलाय. आवडलं मला चालायचं. नाही एवढं पण वरती नाही होतं. तुला कसं वाटतं वरती आलं तो कसं वाटतं तुला वरती आलं तर. मला खूप बरं वाटते. मी वणीला आलो असा परत ये असा आता वाटत. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे
आमचं नशीब होतं. आमचं नशीब होतं का 2 मिनिटात पडदा टाकलाय. 1 मिनिट आम्ही 1 मिनिट लेट येतो ना. आता पण मी चिंतो. लागलं का चिपकला? हे काही स्पेशल चिपकवलेलं आहे तिथे. चला आणि हे बघा कधी ट्राय करतोय. हा बाई 2 मिनिटं नाही तर आम्हाला दर्शन भेटला असता कारण की खूप थांबा लागतं मग. कारण की आम्ही खूप नाराज झालो असतो कारण आम्ही एवढे लांबून इथे आले. एवढे लांबून टायमावर आलोय संध्याकाळच्या टायमात. आम्ही कारण की थांबलो पण नाही चढताना पायऱ्या चढताना. काहीच थोडा पण आराम घेतला आम्ही. जाम काय केले आणि आमचं एवढं नशीब चांगलं की आम्हाला दर्शन भेटलं. थोडं 5 मिनिटं लेट झालं असतं आणि मग दर्शन नसता भेटला थांबायला लागला असता अर्धा तास आणि ऑलरेडी आम्हाला लेट झाला. 6 तास आमचं तिकडे 6 तास आम्हाला त्र्यंबकेश्वरलाच गेले दर्शनमध्ये. हा हे बघू शकता तुम्ही व्ह्यू वरनं काय भारी. त्याच्या डोंगरावर हे बघू शकता इकडे पण मंदिर आहे एक. वरती आणि अक्षय भाई आमचा मिनी ब्लॉगर छोटासा. विकी भाई भाई अपना भाई है. आपला